अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। आता जेमतेम फक्त 5 दिवस उरले आहे अधिक मासाचे। आज आहे कमला एकादशी, उद्या आहे प्रदोष, परवा आहे शिवरात्री आणि 14 आणि 15 तारखेला अमावस्या आलेली आहे। तर मोजून फक्त 5 दिवस उरले आहे। हा संपूर्ण अधिक महिनाभर ज्यांना श्री गुरुचरित्र पारायण करणं शक्य झालं नाही त्यांच्यासाठी एक खूप सुंदर आणि साधी सोपी सेवा आहे, अगदी 5 मिनिटात होणारी। त्या सेवेमुळे तुम्हाला नक्कीच संपूर्ण श्री गुरुचरित्राचे फळ मिळणार आहे। तर बघा, या अधिक महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी आपल्याला जमेल तशी सेवा केली। कोणी कुलदेवीची केली असेल, भगवान विष्णूची सुद्धा आपण सेवा केली आहे, मग त्यामध्ये सत्यनारायण सेवा असेल, विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केलं आहे, त्याचबरोबर विष्णू सहस्रनामावली असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल, त्याचबरोबर बघा आपल्या कुलदेवाची सेवा असेल, आपल्या गुरूंची सेवा असेल, स्वामींची सेवा आहे, त्याचबरोबर मित्रांची सेवा आपण केली आहे। त्याचबरोबर बघा बऱ्याच जणांनी श्री गुरुचरित्र पारायण सुद्धा केलं आहे। पण असेही बरेच जण आहे की ज्यांना काही कारणामुळे श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणं शक्य झालं नाही। मग अशा सेवेकरांनी हे मोजून आता शेवटचे जे काही 5 दिवस आहे किंवा तुम्हाला जेव्हा वाटेल या 5 दिवसांमध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेवढे दिवस तुम्ही नक्कीच ही सेवा करण्याचा प्रयत्न करा। बघा, अधिक महिना आहे। अधिक महिन्यामध्ये नावाप्रमाणेच आपल्याला या महिन्यामध्ये आपण जे काही सेवा करणार आहोत, जे काही आपण सेवा करतो, जे काही आपण पुण्यकर्म करतो, अर्थात त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळतं। आणि म्हणूनच या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त सेवा, जप, तप, दान, धर्म आपण करत असतो। का करत असतो? कारण त्याचं फळ आपल्याला अधिक मिळणार आहे, अधिक पटीने मिळणार आहे। आणि अधिक महिना हा दरवर्षी येत नाही, तो 33 महिन्यानंतरच येतो, म्हणजे 3 वर्षांनीच तो येत असतो। म्हणून लक्षात घ्या की आता शेवटचे हे जे काही दिवस उरले आहेत 4 ते 5 दिवस, या दिवसांमध्ये आपल्याकडनं जशी शक्य होईल तशी सेवा आपल्याला करायची आहे। आणि त्यातल्या त्यात दत्तगुरूंची सेवा, त्यामुळे सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण। आता गुरुचरित्र ग्रंथ म्हटलं की अर्थात त्या ग्रंथामुळे आपले अनेक पापे नष्ट होतात, आपले अनेक दोषसुद्धा नाहीसे होतात, आपल्या इच्छा, तुमची कुठलीही इच्छा असतात ती नक्कीच गोष्ट पारायण केल्यामुळे ती पूर्ण होते। अशक्यही गोष्टी शक्य होतात या पारायणामुळे। इतका पवित्र ग्रंथ आहे हा, खूप ताकद आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये। आणि अर्थातच जो कोणी हे पारायण करतो अर्थात ती व्यक्ती खूप भाग्यवान असते, कारण की दत्तगुरू त्यांच्याकडनं एवढी मोठी सेवा करून घेत असतात। बऱ्याच जणांनी या अधिक महिन्यामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं आहे, पण असेही बरेच जण आहेत ताई दादा की ज्यांना काही कारणामुळे, घरात लहान बाळ आहे, लहान मुलं आहेत, जॉब असल्यामुळे किंवा गावाला गेल्यामुळे किंवा अन्य कुठल्याही अडचणीमुळे, सुतक आलं असेल, विटाळ आलं असेल, अन्य कुठल्याही अडचणीमुळे त्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य झालं नाही। मग त्यांनी नक्कीच तुम्हाला जेव्हा वाटतंय ना तेव्हा तुम्ही या 4 ते 5 दिवसांमध्ये तुम्ही रोजही तुम्ही ही सेवा करा, किंवा तुम्हाला जेवढा दिवस जमेल तेवढा दिवस तुम्ही ही सेवा करा। आता सेवा काय करायची आहे तर तुम्हाला 1 श्लोकी श्री गुरुचरित्र म्हणायचं आहे। आता 1 श्लोकी गुरुचरित्र हा जो काही श्लोक आहे, अर्थात या श्लोकामध्ये संपूर्ण श्री गुरुचरित्र 52 अध्यायांचा समावेश केला आहे। तर ज्यांना श्री गुरुचरित्र पारायण करणं शक्य झालं नाही त्यांनी आपल्याला 1 श्लोकी श्री गुरुचरित्र हा श्लोक तुम्हाला पठण करायचा आहे। आता हा श्लोक म्हणायला आपल्याला फक्त काही सेकंद लागतात। श्लोक कोणता आहे ते पण मी तुम्हाला सांगते, बऱ्याच जणांना माहीत सुद्धा असेल। तर बघा, आपल्याला या श्लोकाचं पठण करायचं आहे। या श्लोकामध्ये गुरुचरित्र ग्रंथातील संपूर्ण 52 अध्यायांचा समावेश केलेला आहे। हा जो काही श्लोक आहे हा तेवढाच पवित्र आहे, हा तेवढाच प्रभावशाली आहे। आणि असं म्हटलं गेलं आहे की जो कोणी व्यक्ती ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी जर रोज हा श्लोक अगदी श्रद्धापूर्वक जर म्हटला, अगदी मनापासून विश्वासाने जर म्हटला, तर नक्कीच त्यांना गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळते। पण बघा, याचा अर्थ असा नाही की आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं नसतं किंवा आपण केलं नाही तरी पण चालतं, असं होत नाही। शेवटी गुरुचरित्र ग्रंथ हा खूप प्रभावी आहे, त्यामध्ये खूप मोठी ताकद आहे, त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक उच्चारामध्ये तेवढी ताकद आहे। आणि म्हणून आपल्याला त्या ग्रंथाचं पारायण करायचं असतं, पण काही कारणामुळे आपल्याला कधी कधी शक्य होत नाही। तसंच या अधिक महिन्यामध्ये असे ताई दादा आहेत की ज्यांना काही कारणामुळे गुरुचरित्र पारायण करणं शक्य झालं नाही, मग त्यांनी या शेवटच्या उरलेल्या दिवसांमध्ये नक्कीच तुम्ही जर 1 श्लोकी गुरुचरित्र जर रोज श्रद्धापूर्वक मनापासून तुम्ही हा श्लोक म्हटला, अगदी विश्वासाने म्हटला, तर नक्कीच तुम्हाला संपूर्ण श्री गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळणार आहे। आता 1 श्लोकी गुरुचरित्र कोणता आहे? दत्ताचा अवतार कलियुगी श्रीपाद पीठापुरी,
त्यामागे दुसरा नूसे सरस्वती कारंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिल्लवतीची ये संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांच्या श्रमा. तर हा आहे एक श्लोकी श्री गुरुचरित्र. हा जो काही श्लोक आहे तो तुम्हाला रोज 21 वेळेस 51 वेळेस तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला म्हणायचा आहे. पण जास्तीत जास्त पठण करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हा काही श्लोक आहे तुम्ही कधीही पठण करू शकता. सकाळी म्हणा, संध्याकाळी म्हणा, कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पठण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे नक्कीच तुम्हाला श्री गुरुचं पालन केल्याचं फळ मिळणार आहे आणि अधिक महिन्याचं फळ आपल्याला अधिक पटीनेच मिळणार आहे. त्यामुळे आपण या ज्या काही महिन्यात सेवा केल्या आहे अर्थात त्याचं फळ आपल्याला मिळणारच आहे. पण ज्यांच्याकडनं श्री गुरुचं पालन घडलेलं नाही आहे त्यांनी नक्कीच हा जो काही श्लोक आहे एक श्लोकी श्री गुरुचरित्र तो श्लोक तुम्हाला 21 वेळेस किंवा 51 वेळेस रोज श्रद्धापूर्वक तुम्हाला पठण करायचं आहे. त्यामुळे नक्कीच आपल्यावर दत्त महाराजांची कृपा होईल आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी, दुःख, संकट नाहीसे. अर्थात बघा श्री गुरुचं पाळण्याची फलश्रुती ही खूप मोठी आहे आणि जो कोणी हे पालन करतो ना त्याच्या आयुष्यातील सगळी संकट, दुःख ते नाहीसे होतात, अडचणी दूर होतात. अर्थात त्या व्यक्तीचे सगळे दोष नाहीसे होतात आणि त्या व्यक्तीच्या सगळ्या इच्छित मनोकामना पूर्ण होत असतात. आणि म्हणूनच या पाळण्याचं फळ हे खूप मोठं आहे. म्हणून ते फळ जर आपल्याला प्राप्त व्हावं असं तुमची इच्छा असेल तर नक्कीच या उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला जेव्हा वाटतंय ना तेव्हा तुम्ही कधीही तुम्हाला जेव्हा वाटतं 2 ते 3 दिवस तुम्ही पठण करा किंवा आजपासून मोजून 5 दिवस तुम्ही लगातार 21 वेळेस किंवा 51 वेळेस हा श्लोक तुम्ही पठण करा. आणि जर तुम्ही नक्कीच मनापासून पूर्ण विश्वासाने जर हा श्लोक पठण केला तर तुम्हाला गुरुचरित्र पालन केल्याचं फळ मिळणार आहे. नक्की करा. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा विचारासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.